हॅलो सगळ्यांचे स्वागत माझ्या आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे शनिवार आणि सकाळी अशी लवकर पूजा करून घेतली आणि जून महिना संपत आला तरी काय अजून पावसा यायचे काय दिसत नाही। अजून ऊनच पडले आहे कडक आणि उकाडा सुद्धा आहे। आणि इथे मी शाबूचे सांडगे आणि चिप्स भाजून घेतले होते आणि भगर करायला घेतली होती, म्हणजे शाबूची खिचडी। व शाबूची खिचडी करून तयार झाली होती आणि सुवीर असा उठून बाल्कनीत गेला होता। आणि रोज मी छोटी रांगोळी काढते आणि आज जरा मोठी झाली आणि हे त्याला काय आवडलं नाही आणि मी आतमध्ये काम करते तोपर्यंत त्यानं असं मुजवून ठेवली। सुवीर असं का केलंस? असं का केलंस? का मुजवलीस? इकडे बघ, का मुजवलीस तू? कसली काढायची? छोटी वाली काढायची? मोठी काढली होती? मग असं केलंस? असं नाही करायचं। छोटी वाली काढायची? बर, पण मुजवायचं नाही परत असं। रात्रीपासून काही प्यायचं पाणी येत नव्हतं। 24 तास पाणी असतं म्हणून आम्ही पाणी काही साठवून ठेवत नाही, लागल तसं असं घेऊन असं स्वयंपाकाला वापरत होतं। पण बहुतेक पाणी कपात करायला चालू झाले आणि त्यामुळे असं पाणी सारखं बंद होत होतं। इथे मी केक करायला घेतला होता। मी इथे 2 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर, इनो आणि व्हॅनिला इसेन्स आणि त्रुटी फुटी घालून असा केक बेक करायला ठेवला होता। 30 ते 40 मिनिटांनंतर हा मैद्याचा केक बेक झाला होता आणि गार झाल्यावर असा कट करून घेतला आणि थोडा व्हॅनिला इसेन्स आणि साखरेचं पाणी करून त्यामध्ये असं त्या लेअरमध्ये लावून घेतलं आणि व्हिप क्रीम मिक्सरला अशी व्हिप क्रीम तयार करून घेतली। आणि हे आधी खालच्या बाजूला अशी व्हिप क्रीम सगळीकडे असे पसरून लावली, नंतर वरचा भागाने परत ठेवला आणि वरती सुद्धा व्हिप क्रीम लावून फ्रीजला ठेवला होता। पण हा काय सुवीरला केक आवडला नाही, कारण त्याला चॉकलेट केक आवडतो आणि हा केक जराच त्याने खाल्ला, मग नंतर हे आम्हीच खाल्ला। आणि आज माझं एक पार्सल आलं होतं जे की मी गळ्यातलं मागवलं होतं, ऑनलाईन मेशोवरून मागवलं होतं आणि आज ते पार्सल आलं होतं आणि ते छान होतं आणि मला पण आवडलं। पार्सल आलं होतं, मग आम्ही सुवीरला आणायला गेलो होतो आणि हे पार्सल वॉचमॅनकडे पार्सलवाल्याने ठेवलं होतं। मग आम्ही सुवीरला शाळेतनं घेऊन येताना वरती घेऊन आलो होतो। आणि आज करायचं होतं गव्हाचं दळप आणि काही नीट करायला बसल्यावर सुवीरनं असं घरभर केलं नाही, असं कधीच होत नाही। काही असं हे विस्कटून देतो, परत सगळं गोळा करायला लागतं आणि संध्याकाळी हे असं वातावरण झालं होतं। नंतर आम्ही देवाला अगरबत्ती आणि तुळशीला अगरबत्ती लावायला घेतली आणि मग सुवीरनेच अशी अगरबत्ती आणि दिवाबत्ती करणार म्हणून घेतली आणि तोच करत होता। आणि संध्याकाळी वरती असा छोटा मून आला होता आणि सुवीर असा दाखवत होता, मग असा आम्ही गॅलरीमध्ये बघत थांबलो होतो।